श्री स्वामी समर्थ मंडळी, नमस्कार. चला, आज आपण बनवतो आहे बटाटा आणि पालक भजी. साहित्य दाखवते. 1 वाटी बेसन, हिरवी मिरची, ओवा, हळद, मीठ, तिखट आणि बटाटा. आणि हे पालक धुवून घेतले. आता चिरून घेऊया बारीक. आपण धुवून स्वच्छ साफ करून धुवून घेतलेलं आहे. व्यवस्थित बारीक चिरून घेऊया. बटाटा किसलेला आहे, म्हणजे मीडियम चिरून घेतलेला आहे. एकदम बारीक बारीक पातळ स्लाइस करून चिरून घेतलं. हिरवी मिरची 1-2 काप बारीक करून चिरून टाकले. त्यात 2 हिरवी मिरची, हळद 1 चमचा, 1 चमचा लाल तिखट टाकायचं. क्रश करून घेतलेलं ओवा टाकायचा. थोडंसं हाताने हे करून क्रश करायचं ओवा, म्हणजे वास छान येतो त्याचा आणि पचायला पण व्यवस्थित पोटाला आपल्या हे होतं. आणि मीठ चवीनुसार टाका, आपल्याला जसं पाहिजे तसं. आणि हे सगळं एकजीव करून घ्यायचं व्यवस्थित. त्याला पाणी सुटेपर्यंत व्यवस्थित मीठ मसाला लागेल ना, व्यवस्थित ते सगळं एकजीव करून घ्यायचं. आणि 1 वाटी मी बेसन घेतलं आहे. तेवढं बेसन जसं लागेल तसं आपण मिक्स करू शकतो. पाण्याचा बिलकुल वापर नाही करायचा, कारण की पालकला आणि बटाटा मी धुवून घेतला आहे, त्यालाच पाणी ऑलरेडी सुटते. त्याच्यामुळे पाण्याचा वापर बिलकुल नाही करायचा. 1 वाटी बेसन बरोबर होऊन जातं एवढ्याला. मी पाणी पण थेंब नाही घेतलं, एवढ्यामध्येच सगळं व्यवस्थित झालेलं आहे. तेल गरम करायला ठेवलेलं ऑलरेडी. तर भजी आपण त्यात फ्राय करून घेऊया. बारीक बारीक आपले आकार जसे पाहिजे आपण तसे देऊ शकतो. चला, भजी तयार झालेत आपले. आता गरमागरम भजी खाण्यास तयार आहे. पालक बटाटा भजी तयार झाली आहे. लाईक अँड सबस्क्राईब करा.